नमस्कार. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलं होतं की तत्कालीन औरंगजेब बादशाहच्या काळामध्ये निजाम ही पदवी इक्वल टू कलेक्टर किंवा इक्वल टू तहसीलदार अशा कामासाठी किंवा तिथला महसूल गोळा करण्यासाठी, तिथले रेकॉर्ड्स कीपिंग करण्यासाठी औरंगजेब बादशाहनं ही दिलेली होती. आता झालं कसं की 1880 च्या नंतरच्या काळामध्ये संबंधित निजामानं म्हणजे तत्कालीन कलेक्टरनं मराठवाड्यामधली जी जिल्हे आहेत, तालुके आहेत, गाव आहेत, त्या काही तो प्रांत मानला जायचा. तर त्या प्रांतामधले त्यांनी जातनिहाय जनगणना केली आणि जनगणनेच्या आधारे त्यांनी मराठवाड्यामध्ये कुठल्या गावामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी किती जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात. प्रामुख्यानं मारवाडी असेल, गुजराती असेल, तेली असेल, ह्या सगळ्यांची त्यांनी जी आकडेवारी आहे ती आकडेवारी एका डॉक्युमेंटमध्ये लिहिली. आकडेवारी म्हणजे कुणाचं त्याच्यामध्ये नाव नाही की असं नाही की मी संपत पाटील आहे म्हणून माझे जे कोणी पूर्वज असतील तर ते पूर्वजही त्या ठिकाणी पाटील असतील, मग माझे वडील असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील किंवा त्यांचेही कोणी वडील असतील तर त्यांचं नाव त्याच्यामध्ये लिहिलं आहे आणि त्यांच्यासमोर लिहिलं आहे की नाही हा कुणबी आहे, हा माळी आहे, हा तेली आहे, हा गुजराती आहे. असं कुठलंही रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये किंवा सातारा गॅझेटमध्ये किंवा बॉम्बे गॅझेटमध्ये लिहिलं गेलेलं नाही. मग आता प्रश्न या नवीन GRच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवांमध्ये असा भ्रम निर्माण व्हायला लागला किंवा आत्ताचे जी तज्ज्ञ व्यक्ती वकील मंडळी आहे किंवा जे काही अभ्यासक आहे, मी नाव ठेवत नाही आहे, पण त्यांना असं वाटतंय की याच्यामध्ये जर नावच लिहिलेलं नाही आहे कोणाचं तर मग ते प्रूव्ह कसं करणार की बाबा हा कुणबी होता, हा मारवाडी होता, कसं करणार आपण त्याच्यामध्ये जर नावच नाही आहे. तर या एका भूमिका आणि या एका माहितीच्या आधारावरती आज समाज माध्यमामध्ये एक भ्रम पसरवला जातोय की यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आहे. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आहे. हा जो भ्रम पसरवला जातोय हा काही अंशी खरा आहे, काही अंशी खरा आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी किंवा जी आता समिती गठीत केली होती मराठा आरक्षण उपसमिती यांनी जे त्याच्यामध्ये डायरेक्शन्स दिलेत त्या डायरेक्शन्स मधल्या ज्या काय गोष्टी आहेत त्या गोष्टी बघता मराठ्यांना आरक्षण दिलं हे सिद्ध होत नाही. मग झालं काय तर आधीची जी पद्धत होती की तुमचे जुने 7/12 काढा, 8 काढा, गाव नमुना काढा, त्याच्यानंतर तुमचं खासरा पत्रक काढा आणि या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये जर कुठं कोणाच्या नावाच्या समोर जर लिहिलं असेल कुणबी तर त्याच्या सर्टिफाईड कॉपीज घेऊन त्याची वंशावळ जोडून आत्तापर्यंत आपण कुणबी सर्टिफिकेट या ठिकाणी काढतोय. मग नवीन काय झालं तर ह्या GR नुसारही तुम्हाला हीच पद्धत करावी लागणार आहे. तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुम्ही कुणबी आहात. मग आता तुम्ही सिद्ध कसं करणार याच्यामध्ये तर आधीची जी तत्कालीन पद्धत आहे आणि आता या GRच्या अनुषंगानं जी होणारी पद्धत आहे ह्या दोन्ही एकच आहेत. दोन्ही एकच आहेत. जे आधी तुम्ही करत होता डॉक्युमेंटरी
आताही तुम्हाला तेच डॉक्युमेंट करायचं आहे आणि डॉक्युमेंट अंतीच तुम्हाला सिद्ध करायचं आहे की तुम्ही कुणबी आहात. नवीन काय झालंच नाही. म्हणून आत्ताच्या मंडळींना असं वाटतंय की जे होतं तेच आहे, वेगळं काय दिलेलंच नाही. परंतु मुख्यमंत्री साहेब किंवा जी आरक्षणासंदर्भातली किंवा मराठा आरक्षण संदर्भातली जी आता उपसमिती होती, या उपसमितीनं पुरेपूर तंतोतंत अगदी मोहरी एवढा छोट्यातला छोटा विचार करून त्यांनी आता हा GR दिला. आणि एक प्रामाणिक मत आहे माझं आज या ठिकाणी होतं की महाराष्ट्र शासनानं खऱ्या अर्थी कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण न करता, दोन गटांना एकमेकांशी भांडण न लावता, कोणाच्याही आरक्षणाला किंवा कोणाच्या आरक्षणाच्या टक्केवारीला धक्का न लावता या ठिकाणी मराठा बांधवांसाठी किंवा तेली असतील, मुस्लिम असतील, मारवाडी असतील, या सर्वांना फक्त मराठाच नव्हे, तत्कालीन ज्या जाती आहेत, ज्या शेती करणाऱ्या होत्या, या सगळ्यांनाही कुणबीचा फायदा मिळेल, घेता येईल, कायदेशीररित्या घेता येईल. आणि तो हायकोर्टच नाही, तो सुप्रीम कोर्टातही टिकेल किंवा सुप्रीम कोर्टातही त्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही. आणि केलंच तर ते सिद्धही होऊ शकत नाही की हे देता येणार नाही, असं या GR मध्ये त्यांनी स्पष्ट डायरेक्शन दिलेले आहेत. तर ते डायरेक्शन्स नेमकी काय आहेत, कसे आहेत, आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कुणबी कसे आहात, OBC हा ग्रुप आपण पॅटर्न वेगळा सोडू. OBC हा गट आहे, OBC ही काही जात नाही. OBC हा गट आहे जो आर्थिकरित्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांना तळागाळातून वर येण्यासाठी शासनानं एक सुविधा निर्माण करून दिली, आरक्षण म्हणून. तर तो गट आहे, त्या गटामध्ये सामील होण्यासाठी आता कोणाला कुठल्या गटात सामील व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी मराठा आहे, मला SCत सामील व्हायचं, STत व्हायचं, VJNTत व्हायचं किंवा OBCत व्हायचं, तो माझा अधिकार आहे. फक्त मला ते सिद्ध करावं लागेल. कसं त्या ठिकाणी आपण जायचं. तर या GRच्या माध्यमातून तुम्हाला ते कसं सिद्ध करता येईल आणि कसं तुम्हाला नव्यानं OBCचं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळू शकेल, याची माहिती मी आपणास दुसऱ्या व्हिडिओमध्ये देतो. जय शिवराय.